रामटेक तालुक्यात मध्यरात्री झालेल्या धाडसी जनावर चोरीने परिसरात खळबळ उडालेली आहे। गोठ्याचे कुलूप तोडून गाई वासराची चोरी करण्यात आली असून पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर। नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत निमखेडा गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी जनावर चोरीची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। गावाबाहेर गोठ्याचे कुलूप तोडून दुधाच्या गायी आणि वासरे चोरून नेण्यात आलेले आहे। या घटनेत रोशन कंठीराम हिंगे यांच्या गोठ्यातील 2 गायी व 2 वासरे तर सुरेश महादेव मथुरे यांच्या गोठ्यातील 1 गाय व 1 वासरू चोरीला गेलेले आहे। सकाळी दूध काढण्यासाठी गोठ्यावर गेल्यानंतर ही चोरीची घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पशुपालकांनी रामटेक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। परिसरात वाढत्या जनावर चोरीमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध व चोरीस गेलेले जनावर परत मिळवण्यासाठी तपास सुरू आहे। स्वतःच्या 2 गायी आणि दुसऱ्या पलीकडच्या सुरेशजी मथुरे यांच्यावाल्या 1 गायी कोट्यातून चोरी नेल्या आहेत। आम्ही त्यानंतर आपल्या झोपडीकडे गेलो, म्हणजे कोट्याकडे गेलो, तर बघलं तर आमच्या गायी चोरी गेलेल्या दिसल्या आम्हाला। तर आम्ही ताबडतोब रामटेकमध्ये पोलीस स्टेशनला येऊन शनी रिपोर्ट देण्यात आली, तक्रार केली। न्यूज एक्सप्रेस साठी रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी।